काढा 32वा श्लोक. बरं. नेंद्रियाणि न दृष्टान्ततः तथा अंगीकरोषिताम् इदमेव स्वपरतत्वं यद्भानं साधनर्विना. नेंद्रियाणि न दृष्टान्तः, हे पूर्वीपासून चालत आलेला विचार. तेव्हा परमात्मा सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंद स्वरूप आहे याचं विवरण करते वेळी आणि चाललेलं आहे. तेव्हा त्याच्याकरता दृष्टांत सुषुप्तीचा दिलेला, आपल्या झोपेचा दृष्टांत. नेंद्रियानी दृष्टांत अंगीकरोपिता. नेंद्रियानी म्हणून कोणत्याही वेळेला दृष्टांत द्यावं लागते, नाही का. प्रत्यक्ष अनुमान प्रमाण आपल्याला मांडायचं असलं म्हणजे कोणतंही करते वेळी त्याला दृष्टांत. पर्वतो वन्यमान, पर्वतावरती काय आहे? अग्नी आहे. त्याला विचारलं अग्नी तर दिसत नाही, तुला ज्ञान कसं झालं? मग नाही का लक्षात. पर्वतो वन्य, फक्त काय दिसतं? दूर दिसतो. त्याला विचारलं मग तुला अग्नी कसा काय कळाला? धुमात्वात. तिथे काय आहे? मग दृष्टांत यत्र यत्र धुमात याला व्याप्ती म्हणत असतात. जिथे जिथे दूर असते तिथे जिथे काय असतो? अग्नी असतोच त्या ठिकाणी. म्हणलं कुठं कळाल तुला? मानसा स्वयंपाकघरामध्ये आहे का, तिथे अग्नी असतो. अग्नी बरोबर काय असतो? अग्नीच नाही तर दूर कसा. त्याप्रमाणे आणि दृष्टांत त्या अवस्थेमध्ये नेंद्रियानी न दृष्टांत, दृष्टांतही नाही आणि इंद्रियही नाही. कोणची अवस्था? त्याला सुषुप्ती अवस्था असं म्हणतात. जागृतीमध्ये इंद्रिय आहे का तिथे? तुम्हाला भूक लागते का? दिसते. डोळे असून दिसत नाही, कान असून भूक लागली असून. एखादा कामगार मनुष्य दिवसभर वखराटी गेल्यानंतर आला, म्हणलं भूक जोरात लागली आहे. काय लागली आहे? वाढा वाढा. आता स्वयंपाक केल्याशिवाय कसं काय वाढणार? म्हणून बाई स्वयंपाक करायला लागली. याचं चाललेलं आहे वाढा वाढा वाढा. कुठपर्यंत? जोपर्यंत झोप लागत नाही. मला खवळलेली भूक होती. काय होती? आणि दिवसभर काम केलं, खवळलेली भूक. आणि बाई भाकरी करून राहिलेली आहे. मग असं चाललेलं आहे वाढा वाढा. मग बाई म्हणत असते, म्हणलं हे बा तुमचं डोकं तापून काही काम का तापलं पाहिजे? कारण भाकरी कुठं टाकायची आहे? तुझ्या डोक्यावर का? इतकी जोरात भूक लागली आहे. पण त्याला काय लागली? लगेच आता म्हणतो का तो वाढा वाढा. आता हे पा झोप आहे का? झोपेची अवस्था आहे जागृती, आणि झोपेमध्ये ती सुषुप्ती आहे. काय? जागृती आणि सुषुप्तीमध्ये फरक आहे. जेव्हा जागृतीमध्ये असताना सगळी व्यावहारिक क्रिया असते. कोणती? व्यावहारिक क्रिया ज्याच्यामध्ये असते त्याला जागृती म्हणायचं, आणि ज्याच्यामध्ये मानसिक क्रिया असते त्याला स्वप्न म्हणायचं. हा सगळा व्यवहार जिथं बंद पडतो त्याला सुषुप्ती म्हणायचा, आणि केवळ आत्मस्वरूप त्याला समाधी म्हणायचा. अशा 3 अवस्था आपल्याला माहिती आहे. समाधी नावाची अवस्था भगवंताने त्रैकालिक अत्यंत समाधी कळते का? त्याच्याकरता सहजासहजी जशी झोप घेण्याकरता काही करावं लागत असते का? आपोआप येते समाधी. आपोआप येते का? यम नियम आसन प्राणायाम धारणा ध्यान असं आहे. मग आपल्याला का समाधी लागत नाही? बरं का? मग आपल्याला समाधी का लागत नाही? आपण त्या मार्गाने ते समाधीचा काय करून टाकतो? निश्चित करू क्लेशोधिकच तरच समाधी अवस्था नाही का आपल्याकडून होत नाही. आपण त्याच्या अनधिकारी आहो. काय हो असं आहे. मग जरी आणखी असलं तरी सुद्धा ते जोग महाराजांचे शिष्य होते तुकाराम बाबा, त्यांना समाधी लागत असे. काय लागत असे? समाधी. असं बरंचसं वर्णन करतात. खेडला म्हणून काय तिथे काय
इथे नरसिंह सरस्वती होते बघा, त्यांना सुद्धा काय लागत असे. आपल्याला समाधी लागते का झोप लागते? मग झोपेमध्ये कोणत्याही प्रकारे इंद्रिय नाही, नेंद्रियानी न दृष्टांत. तुझ्या अनुमानाला दृष्टांत नाही तरी सुषुप्ती नावाची अवस्था आहे, आपण तिचा अंगीकार करतो का नाही? बघा, सुषुप्ती आपल्याला कळत नाही सुद्धा. जागा झाल्यावर नंतर मी काय झालेलं होतं, झोपलो होता. मग तुम्हाला कळाली ना, काय मिळाले? असं आहे. स्वप्नात स्वप्न कळत नसते आणि जागृत सुषुप्ती अवस्थेमध्ये सुषुप्ती कळत नसते. स्वप्नामध्ये आपण अनेक प्रकार पाहतो. आपल्याला स्वप्न आहे असं वाटते काय? मग स्वप्न आहे केव्हा वाटते? स्वप्नेचे चेहरे. अरे स्वप्नात जागृतीच वाटते. काय वाटते? एक अवस्था असते. प्रत्येक अवस्थेचं एक सिद्धांत बिंदू नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये वर्णन आहे. न स्वप्नम न जागृती ते चिदानंद रूप शिवम. तरी आपण तिचा अंगीकार करतो. सुषुप्तीचा आपण काय करतो? 3 अवस्था, जागृती, स्वप्न आणि ह्या 3 अवस्थेत फिरणारं जे चैतन्य असते त्याला क्षर पुरुष म्हणायचं. द्वाविमव लोक रक्षा, त्याचा क्षर पुरुष जागृती झाली. आणि पुढे प्रारब्ध संपलं, राम बोलवाय. मग त्याला कोणती अवस्था आहे? मृत अवस्था. कोणती अवस्था आहे? प्राण निघून जाण्याला कोणती अवस्था म्हणायची नाही काय? दृष्टांत मृत अवस्था. प्राण आहे तोपर्यंत बकऱ्याचा मांस खाणे कोणती अवस्था आहे? अरे नाही, कारण त्याच्यातून त्याचा काय निघून गेलेला असतो. मग ते जे असते त्याला काय म्हणायचं? मोठ्या आवडीने प्रेत खात असतो. अरे प्राण निघून गेल्यानंतर काय राहते? आणि तो जिवंत असतो का? तो काय झालेला आहे? मग तो प्रेत नाही का नाही? प्रेताला हात लावला तर आपण काय करतो? स्नान करतो. माझं ते आहे का? जिवंत पण आहे का? शास्त्रामध्ये याचा काय केलेलं आहे? ज्ञानेश्वर महाराजांनी तर इतका विचार केला आहे. खाणं तर लांब राहिलं, पण हातात घेतलं तरी सुद्धा काय आहे? पापाला काय आहे? दारू पिणं तो लांब राहिलं, पण भांड्यात तोंडापर्यंत नेणं हे सुद्धा काय आहे? पापच आहे. आपल्या ह्याच्यामध्ये पाप पुण्याचा काय केलेला आहे? मग पाप पुण्याचा विचार फक्त भारतीय संस्कृतीत आहे, बाकीच्या ह्याच्यामध्ये काय नाही. तिथं कुठं काय विचार आहे का? म्हणून भरतखंडी नरदेह प्राप्तीने तो परम त्याच्यात नाही. आपल्या विषयांतर होते म्हणून सांगते. 3 अवस्था आहे, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. पण 3ही अवस्था वेदांतांनी काय केलेलं आहे? मग त्याच्या पुढच्या अवस्था आहे बघा, तुरीय अवस्था, उन्मनी अवस्था. तो काय म्हणे? ते उन्मनी नाश कार्य कारण आहे. उन्मनी अवस्थेमध्ये काय असते? मनच नाही, मग काहीच नाही का? परमात्माच आहे. तो काय म्हणे? ते काय मन रूपानेच राहत नाही. मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासून कैसे माहीत काय? मन रूपाने कुठे राहते? सगळ्या अवस्था हे अंतःकरणावर अवलंबून आहे. इदमेव स्वप्रभत्वम. आहे ना तुमच्या झोपेमध्ये तर काही नाही. दिवा आहे का तिथे झोपेमध्ये? मग तुम्ही जागा झाल्यानं कसं सांगता? म्हणता मी सुखाने झोपलो होतो, काही जाणत मग ज्ञान कसं झालं तुम्हाला? बरं, सूर्यप्रकाश आहे का? रात्रीची गोष्ट आहे. कोणती? अमावस्येची रात्र आहे, त्याच्यामध्ये मध्यरात्री आहे का प्रकाश? मग आता तुमच्या सुषुप्तीमधलं तुम्ही सांगता मी काय झालेलं होतो? सुखाने झोपलो होतो, काही जाणत नाही. याचं प्रकाशन कोणी केलं? ते दिवा आहे का तिथे? मग अंधार आहे का? प्रकाशन ज्या अर्थी तुम्हाला ज्ञान होते त्या अर्थी त्याचं प्रकाशन करणारा कोणीतरी असला पाहिजे. त्याच्याशिवाय आणखी तुम्हाला ज्ञान होऊ शकत. मग कोण आहे? पहा, इदमेव स्वप्रभत्वम. यालाच म्हणा परमात्मा. परमात्म्याची व्याप्ती सर्व याच्यामध्ये. जागृतीमध्ये परमात्मा आहे. पुढे जागृतीतल्या पदार्थाचं प्रकाशन कोण करतो? परमात्मा.
झोपेतल्या परमात्मा आणि पुणे सुश्रुतीतल्या. मग तो जड स्वरूप आहे, तो प्रकाशन करील का चिद्रूप आहे म्हणून जड जडाचं प्रकाशन करू शकेल. दगडावर दगड पडला तर खालचा दगड ओरडत असतो का, हे मूर्खा किती. जड जडाचं प्रकाशन करू शकतो. मग कोण करू शकतो? कोणी चिद्रूप असला तो त्याचा कोणीतरी साक्षी काय असला पाहिजे, मानला पाहिजे. यालाच म्हणता यद्वैव सप्रभात. असं म्हणून परमात्मा स्वरूप आहे, स्वयंप्रकाश रूप आहे. यद भानम साधनैर्विना. साधनाशिवाय याचं भान होत असते त्याला स्वप्रकाश असं म्हणा. आपल्या इथला दिवा आहे तो प्रकाश देतो, पण त्याला तेल पाहिजे. काय पाहिजे? पुन्हा काय पाहिजे? वात पाहिजे, वारा नाही आला पाहिजे. हे बल्ब प्रकाश देतो, पण त्याच्यामध्ये वीज लागते. काय लागते? नाही का? आणि सूर्यप्रकाश देतो, काय त्याला काय वीज लागते का? तेल लागते का? याला स्वयंप्रकाश म्हणायचं. काय म्हणायचं? त्याचं स्वरूप आहे की श्रीखंड गोड होत असतो, कोणामुळे गोड होत असतो? आणि साखर गोड कोणामुळे होते? बळी साखरेचं काय? तेच आहे. साधन नाही रे विना. बरं का? स्थाम साद्वैत स्वप्रभत्वे वद सप्तव सुखम कदम. शृणु दुःखम तदा नास्ति तस्ते शिष्यते सुखम. स्थाम अद्वैत स्वप्रभत्वे वदते सप्तव सुखम कथम. स्थाम म्हणजे अद्वैत स्वप्रकाश आहे, स्वप्रभत्वे वद सप्तव सुखम. म्हणला बाई वद. झोपेमध्ये हे पहा, द्वैत आहे का अद्वैत आहे सगळं? हे पहा, जागृतीमध्ये बरं का ईश्वरकृत द्वैत आहे. कोणतं? कोणत्या अवस्थेत? बरं, स्वप्न अवस्थेमध्ये मनोमय द्वैत आहे. कोणतं आहे का? द्वैत आहे. आणि सुषुप्तीमध्ये सगळ्या द्वैताचा काय झालेला आहे? लय झालेला आहे ना. स्थाम अद्वैतम स्वप्रवृत्ते सुप्तव सुखस्ते कसं आहे? अद्वैत आहे. ते कसं आहे? प्रकाश स्वरूप आहे. सांग बघू कशावरून? सुषुप्त सुखम. आम्हाला मान्य आहे की सुषुप्तीमध्ये अद्वैत आहे. काय आहे? पुन्हा काय आहे? स्वयंप्रकाश रूप आहे. कोण? हे पहा, स्थाम अद्वैत स्वप्रभात. आम्हाला मान्य आहे. काय मान्य आहे? झोपेमध्ये अद्वैत आहे. पुन्हा काय आहे? स्वप्रभात म्हणजे सद्रूप आहे ते. पण सुप्तव सुखम कथम. पण सुषुप्तीमध्ये सुख आहे कशावरून? दोची सिद्धी करून दाखवली ना. झोपेमध्ये काय आहे? अद्वैत आहे. पुन्हा काय आहे? प्रकाश रूप आहे. पण सुख कशावरून आहे असा प्रश्न आहे. मग त्याला उत्तर देऊन सांगतात शृणु दुःखम तदा नास्ति. ज्या अर्थी दुःख नाही त्या अर्थी काय तिथे आहे का नाही? मुलगा नाही झाला तर मुलगी झाली असे. पास नाही झाला तर दुसरं काय असे? प्रकाश नाही तर अंधार नाही तर दोनच आहे ना. ज्या अर्थी तिथे दुःख नाही त्या अर्थी काय असलं पाहिजे? हे बघा, शृणु दुःखम तदा नास्ति. ज्या अर्थी ठिकाणी दुःख नाही त्या अर्थी काय असलं पाहिजे? तस्ते ते शिष्यते सुखम. म्हणून त्या ठिकाणी सुनिश्चित काय केलं पाहिजे? कारण दोनच दिवस नाही तर रात्र आहे, आणि रात्र नाही तर दिवस आहे. मेला नाही तर दोनच दृष्टांत आहे. हा माणूस म्हणला मेला आहे की तो सांगतो मी मेलो नाही. तो सांगतो मी मेलो नाही ना, हा म्हणतो मेला आहे. मेला आहे तर बोलतो कसा? बोलतो तर त्याप्रमाणे हे कालचा श्लोक अंधा 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 सन अपि आनंद शात विदो अविदो रोग्यपि अनारोग्य श्रुती तच्च सर्वे जना विदो. अंधा आनंदा बरं का, विद्या अविद्या झोपेमधल्या गोष्टीचा. जागृतीमध्ये आंधळा आहे आणि सुषुप्तीमध्ये तो कसा आहे? मग डोळ्यात आहे. हे दोन अवस्था असतात. विद्यस्यात विद्योपि
जागृतीमध्ये त्याला जखम झालेली आहे, काय झालेली आहे, रोगी आहे की. आणि तोच पुढे सुषुप्तीमध्ये काय रोग नाही. कोण सुषुप्तीतली अवस्था सर्वांना कशी आहे, आरोग्य श्रुती प्राह, त्याच्या ठिकाणी कोणताही रोग नाही. श्रुती प्राह असं कोण सांगते? श्रुती तुम्हाला आम्हाला सांगते. तच्च सर्वे जना विदु. आणि त्यास याचा श्रुती सांगते म्हणूनच आहे असं नव्हे, तर आपल्याला सर्वांचा त्याचा काय अनुभव आहे ना. किती जरी एखाद्या माणसाला कॅन्सर झालेला असला, जागृतीमध्ये ओरडत असो आणि झोप लागली म्हणजे त्याचं ओरडलं. या अवस्थेचा विचार अधिक आपण नाही, पण ग्रंथांतरी सिद्धांत बिंदू वगैरे ग्रंथामध्ये मधुसूदन सरस्वतीने भरपूर विचार केला आहे. आपले सॅम्पल आहेत, ताकापुरतं नाही का. एक बाई आपली ताक मागण्याकरता पाटलींबाईकडे गेली. मग गेल्यानंतर बाई म्हणलं ताका करता आले. म्हणलं कुठे गेला होता तुम्ही इतके दिवस? म्हणलं ते बापूचं काय होतं, रामायण संपलं म्हणायला लागलं होता. मग ते म्हणायला लागले. म्हणलं ते रामायण काय करा सांगा की. पण ते ताक आणण्याकरता भांडं केवढं येत होतं, एवढं मोठं येत होतं. आणि बाईने ताक किती वाढलं, पळीवर. मग म्हटलं सांगा की रामायण. तिने सांगितले आदव राम तपोवन आधी येतात ती रामायण. म्हटलं 7 दिवस बापूचं रामायण ऐकलं आणि तुम्ही तर 5 मिनिटात संपवून टाकलं. म्हटलं ताक किती ताकापुरतं रामायण. तसं याच्यात ताकापुरतं रामायण आहे. वरच्या ग्रंथामध्ये विस्तारपूर्वक काय केलेलं असतं, याच्यावर टीका असतात. ज्ञानेश्वर पंचदशीवरती याची टीका आहे ना. आणि पुन्हा आणखी काय पितांबरी टीका आहे बा. खूप खोलून त्याच्यामध्ये विचार केला आहे. म्हणून ज्या ठिकाणी आणखी दुःख नाही त्या ठिकाणी काय असलं पाहिजे, दुःखाभाव मात्रेना न दुःखाभाव मात्रेना सुखम नष्टशिलादिषु दयाभावाच्या दृष्टत्वाची चेत विषमम वचा. न दुःखाभाव मात्रेना, जिथे जिथे दुःख नाही, सुखम लोष्टशिला, तिथे सुखच असते असं तुम्हाला अनुमान करून सांगता येत नाही. जिथे जिथे दुःख असते नाही, दुःखाचा अभाव असतो. न दुःखाभाव मात्रेना, ज्या ठिकाणी दुःखाचा अभाव आहे त्या ठिकाणी सुख असते असं म्हणता येत नाही. म्हटलं कशावरून? लोष्टशिला दिसू. लोष्ट म्हणजे लोकांमना वगैरे असे करून दगड म्हणायच्या, त्या ठिकाणी सुखही नाही काय नाही, नाही का. म्हणजे जिथे जिथे दुःख नसते तिथे सुख असते असं तुम्हाला म्हणता येत नाही. दगडाच्या ठिकाणी सुखही नाही काय नाही. मग दगडाच्या ठिकाणी दुःख नाही तर मग सुख असलं पाहिजे. तिथं काय दोन्ही नाही, दोषं काय. दयाभावाच्या दृष्टत्वात दोन्ही याचा अभाव आहे दगडामध्ये. जडामध्ये दोष आहे, अध्यास हा अभाव असतो. दयाभावाच्या दृष्टत्वात इथे चेत विषय म्हणला या अनुमान आहे. अनुमानाला पोषक असा दृष्टांत द्यावा. तो दृष्टांत दिला पण तो विषम आहे. काय आहे तो दृष्टांत तिथे पुरा पडू शकत नाही. का मूर्ख मनुष्य शहाणा कसा आहे, काय दृष्टांत देण्याची संगती आहे का. तो दृष्टांत योग्य नाही. आणखी पुन्हा त्याचा काय केलेला आहे, क्रमाक्रमाने विचार केला आहे. त्याचा विचार कधी समजा